नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 25 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्याची घोषणा करण्यात आली. त्याचे नाव काय आहे? आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. उदगीर हा महाराष्ट्रामधील आता नवीन जिल्हा बनणार आहे. त्या संदर्भामधली ही घडामोड आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हा जो काही उदगीर नवा जिल्हा बनणार आहे तो महाराष्ट्रामधील 37व्या क्रमांकाचा जिल्हा असणार आहे मित्रांनो. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि हा 37व्या क्रमांकाचा जिल्हा बनणार आहे. तर कधी बनणार आहे याची निर्मिती दिनांक लक्षात ठेवायचा आहे. 26 जानेवारी 2025ला या जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे, असं नुकतंच राज्य शासनाकडून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि हे जे काही सध्या उदगीर आहे ते उदगीर लातूर जिल्ह्यामधील एक तालुका आहे आणि आता ते जिल्हा बनणार आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच हा जो काही उदगीर आहे तो महाराष्ट्रामधील 37व्या क्रमांकाचा जिल्हा असणार आहे आणि मराठवाड्यामधील जर विचारलं तर 9व्या क्रमांकाचा जिल्हा असणार आहे. आणि त्या उदगीर जिल्ह्याला RTO क्रमांक देण्यात आलेला आहे 55. हे सुद्धा पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच हे जे काही उदगीर जिल्ह्याची निर्मिती होत आहे त्यामध्ये नांदेडमधील काही जे काही तालुके आहेत त्यांचा भाग घेण्यात येणार आहे. जसं मुखेड असेल, देगलूर असेल, कंधार असेल, उदगीर या जिल्ह्यामध्ये सामील करण्यात येणार आहे. तसेच लातूर जिल्ह्यामधील अहमदपूर तालुका असेल, देवणी असेल, जळकोट हे जे तालुके आहेत ते उदगीर या जिल्ह्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात येणार आहेत आणि नवीन उदगीर जिल्हा निर्माण केला जाणार आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, ते आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. कुवेत या देशाचा सर्वोच्च सन्मान नुकतंच आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर कुवेतचा सर्वोच्च सन्मान आहे मित्रांनो द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर, जे की आपल्या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतो. ते आपण लक्षात ठेवायचं आहे त्या पुरस्काराचं नाव किंवा त्या सन्मानाचं नाव. आणि हे जे काही पुरस्कार आहे ते पुरस्कार मिळणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय प्रधानमंत्री ठरलेले आहेत. हा सुद्धा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि नरेंद्र मोदींना आत्तापर्यंत वेगवेगळ्या देशांचे सर्वोच्च सन्मान एकूण 20 असे सन्मान आहेत जे देण्यात आलेले आहेत. तर हे सुद्धा पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. मग या ठिकाणी काही 2023 आणि 2024 मध्ये जे आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना जे सन्मान देण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या देशांकडून, ते आपण यादी या ठिकाणी दिलेली आहे. तर पहिला आहे फिजी या देशाचा सर्वोच्च सन्मान कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. त्यानंतर आहे पापुआ न्यू गिनीचा सर्वोच्च सन्मान ग्रँड कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगाहो. त्यानंतर आहे इजिप्त या देशाचा इजिप्शियन ऑर्डर ऑफ द नाईल. फ्रान्स देशाचा ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर. ग्रीस देशाचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर. त्यानंतर डोमॅनिका या देशाचा डोमॅनिका अवॉर्ड ऑफ ऑनर. त्यानंतर नायजेरिया या देशाचा द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर. बार्बाडोस देशाचा ऑनररी ऑर्डर ऑफ ऑनर बार्बाडोस. त्यानंतर गयाना या देशाचा ऑर्डर ऑफ एक्सलन्स. आणि नुकतंच आता कुवेत या देशाचा सुद्धा सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर. तर हे काही महत्त्वाचे पुरस्कार आपण लक्षात ठेवायचे आहेत जे आपल्या पंतप्रधानांना देण्यात आलेले आहेत. हे आपल्या परीक्षांमध्ये विचारलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच जॉन महामा कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. घाना या देशाचे नुकतंच हे जॉन महामा नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे जॉन महामा, जे की घाना देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. त्यासोबतच राष्ट्रपती बनलेले आहेत या घाना देशाचे जॉन महामा आणि उपराष्ट्रपती जेन नाना ओपोकू आग्येमंग. आणि यांच्याविषयी थोडंसं एक्स्ट्रा एक पॉईंट लक्षात ठेवायचा की हे जे काही जेन नाना आहेत ते
घाना या देशाच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती बनलेल्या आहेत. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यासोबतच जे इतर देशांचे राष्ट्रप्रमुख आणि अलीकडच्याच काळामध्ये बनलेले आहेत, ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. जसं श्रीलंका या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत, हरिणी अमरसूर्या, जे की महिला आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती बनलेत अनुराग कुमारा दिसानायके. थायलंडचे नवीन पंतप्रधान पेटागटर्न शिनावात्रा या सुद्धा महिला आहेत. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन, ब्रिटनचे पंतप्रधान बनलेले आहेत कीर स्टारमर, बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस आणि दक्षिण आफ्रिका या देशाचे नवीन राष्ट्रपती सिरिल रामाफोसा. तर हे काही इतर देशांचे राष्ट्रप्रमुख सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक कोणी लिहिले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, दीपा मलिक, जे की पॅरा ऑलिम्पिक खेळाडू आहे भारताची. तिनं हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याची ही आत्मकथा आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर ही जी काही दीपा मलिक आहे, ती भारताची पॅराऑलिम्पिक खेळाडू आहे मित्रांनो, आणि त्याची ही आत्मकथा आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ. आणि ही जी काही दीपा मलिक आहे, तिने 2016 मध्ये जे रिओ पॅराऑलिम्पिक झालेलं आहे, त्यामध्ये गोळाफेक प्रकारामध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलेलं आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे एखाद्या पॅराऑलिम्पिकमध्ये गोळाफेक या प्रकारामध्ये रौप्य पदक जिंकून देणारी ती पहिली भारताची महिला पॅरा खेळाडू ठरलेली होती. तर हे आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच तिला वेगवेगळे जे काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. 4 लिम्का बुक रेकॉर्ड्स तिच्या नावावर आहेत. 2012 साली अर्जुन पुरस्कार देऊन तिचा सन्मान करण्यात आलेला आहे. 2017ला पद्मश्री पुरस्कार आणि 2019ला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, जो की खेळ विश्वातील सर्वोच्च सन्मान मानला जातो, ते सुद्धा तिला देण्यात आलेलं आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच ज्या इतर आत्मकथा ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत किंवा ज्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत, ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या आपण या ठिकाणी काही घेतलेल्या आहेत. ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्या आपल्या परीक्षांमध्ये विचारल्या जातात. तर पहिलं आहे साक्षी मलिक यांची आत्मकथा, जे की एक रेसलर आहे, कुस्तीपटू, विटनेस आहे त्यांच्या नावाचं. त्यानंतर आर अश्विन यांची एक आत्मकथा आलेली आहे, आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी. बिल गेट्स यांच्यावर आत्मकथा आलेली आहे, सोर्स कोड. बोरिस जॉन्सन, जे इंग्लंड या देशाचे माजी पंतप्रधान आहेत, त्यांची आत्मकथा आहे अनलिस्ट. सोनू सूद, जो की अभिनेता आहे, त्याची आत्मकथा आहे आय एम नो मसीहा. सुरेश रैना, जो क्रिकेटर आहे, त्याची आत्मकथा आहे बिलीव. प्रियंका चोपडा, जे भारतीय अभिनेत्री आहे, त्याची आत्मकथा आहे अनफिनिश्ड. ब्रायन लारा, जे की वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू आहेत, त्यांची एक आत्मकथा आहे लारा नावाची, द द इंग्लंड क्रोनिकल्स. विश्वनाथ आनंद, जे की आपले बुद्धिबळपटू आहेत भारताचे, त्यांची आत्मकथा आहे माइंड मास्टर. त्यानंतर आपले जे काही इस्रो आहे, भारतीय अंतराळ संस्था, त्याचे प्रमुख आहेत सध्या एस सोमनाथ, त्यांची सुद्धा आत्मकथा आलेली आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे निलाऊ कुडीच्या सिंहांगल, जी की तामिळ या भाषेमध्ये आहे. हे महत्त्वाचे काही आत्मकथा आहेत, जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी अंतराळामध्ये 9 तास चालण्याचा विक्रम केला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, चीन या देशाच्या जे काही अंतराळवीर आहेत, त्यांनी सलग 9 तास अंतराळामध्ये चालण्याचा विक्रम केलेला आहे किंवा स्पेस वॉक केलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर चीनच्या अंतराळवीरांनी हे 9 तास ते अंतराळामध्ये त्यांनी स्पेस वॉक केलेला आहे किंवा तिथं चालण्याचा विक्रम केलेला आहे. आणि यामध्ये ते चीनचे 2 अंतराळवीर होते मित्रांनो, हे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच इतर अंतराळाविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. जसं स्पेसएक्स, जी काही इलॉन मस्क यांची खाजगी अंतराळ संस्था आहे, तिनं नुकतंच पोलॅरिस डाऊन नावाची मोहीम लॉन्च केली होती, अशाच प्रकारची अंतराळामध्ये चालण्यासाठी किंवा स्पेस वॉक करण्यासाठी. हा पॉईंट महत्त्वाचा, ते स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर भारताचं 2035 पर्यंतचा एक मिशन आहे किंवा एक लक्ष्य आहे की भारत स्वतःचं अंतराळामध्ये एक स्थानक उभं करणार आहे किंवा स्पेस स्टेशन हे उभं करणार आहे. त्यासोबतच दुसरा एक पॉईंट असणार आहे की अंतराळामध्ये 1000 दिवस राहणारा पहिला अंतराळवीर बनलेला आहे रशियाचा ओलेग कोनुनेंगा.
त्यानंतर राष्ट्रीय अंतराळ दिवस 23 ऑक्टोबरला भारतामध्ये साजरा करण्यात येतो. याच दिवशी का? कारण या दिवशी जे भारताची चांद्रयान-3 मोहीम आहे, त्याचा जे विक्रम लँडर आहे, ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेला होता. म्हणून भारतामध्ये 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे, अंतराळामध्ये जाणारे पहिले अंतराळवीर आहेत रशियाचे युरी गागारिन. भारताचा पहिला उपग्रह होता आर्यभट्ट. अंतराळामध्ये जाणारे पहिले भारतीय व्यक्ती होते राकेश शर्मा आणि अंतराळामध्ये जाणारी पहिली भारतीय महिला विचारली तर कल्पना चावला. हे पॉइंट्स महत्त्वाचे आहेत. ते वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले जातात. ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, सशस्त्र सीमा बल अर्थात एस-एस-बी चा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 20 डिसेंबर हा एस-एस-बी अर्थात सशस्त्र सीमा बल स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर 20 डिसेंबरला भारतामध्ये सशस्त्र सीमा बल स्थापना दिवस साजरा करण्यात येतो. आणि हे जे काही एस-एस-बी आहे त्याची स्थापना का करण्यात आलेली होती ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण 1962ला भारत आणि चीन या 2 देशांच्या दरम्यान युद्ध झालं होतं मित्रांनो. आणि त्यामध्ये भारताचं खूप मोठ्या प्रमाणे नुकसान झालेलं होतं आणि भारताचं हे पराभव झालेलं होतं. मग त्या युद्धानंतर चीननं आपली बरीचशी जी काही सीमावर्ती भाग आहे ते बळकावलेले आहेत किंवा त्याच्यावर कब्जा केलेला आहे. असं परत होऊ नये म्हणून जे काही हिमालयीन भारतीय सीमा आहेत त्याचे संरक्षण करण्यासाठी भारताने एस-एस-बीची स्थापना केलेली आहे. आणि जी स्थापना डेट लक्षात ठेवायची आहे 20 डिसेंबर 1963. आणि ही जी एस-एस-बी जे काही सीमा बल आहेत मित्रांनो, एक प्रकारची पॅरामिलिटरी असते हे. ते काय करतात की नेपाळ असेल, भूतान असेल, ह्या ज्या काही भारताच्या सीमा आहेत त्या ठिकाणी ते त्यांची तैनाती केली जाते. त्या सीमांचं ते संरक्षण करत असतात. तर एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच एस-एस-बीचे सध्या प्रमुख आहेत अमृत मोहन प्रसाद. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. त्यासोबतच डिसेंबर महिन्यामधील जे इतर दिनविशेष आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस असतो. 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण दिवस, 2 डिसेंबरला विश्व कॉम्प्युटर साक्षरता दिवस, 3 डिसेंबर रोजी विश्व दिव्यांग दिवस साजरा केला जातो, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस, 10 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस आणि 16 डिसेंबरला विजय दिवस साजरा करण्यात येतो. तर हे काही महत्त्वाचे दिनविशेष आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच रक्षा मंत्रालयाने K9 वज्र टी तोफांच्या खरेदीसाठी कोणत्या खाजगी कंपनीसोबत करार केला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, लार्सन अँड टुब्रो अर्थात L&T या खाजगी कंपनीसोबत रक्षा मंत्रालयाने खाजगी करार केलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर या तोफांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. K9 वज्र टी असं त्याचं नाव आहे. नुकतंच रक्षा मंत्रालयाने त्याच्यासाठी जे काही प्रायव्हेट कंपनी आहे लार्सन अँड टुब्रो त्याच्यासोबत करार केलेला आहे आणि हा करार 7,628 कोटी रुपयांचा असणार आहे मित्रांनो. तर हे काही आपण गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच हे जे काही वज्र टी तोफा आहेत त्याची विशेषता काय असणार आहे ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे की लांब पल्ल्याची मारा करण्याची क्षमता या तोफांची आहे. 0 अंश तापमानामध्ये सुद्धा आणि दुर्गम भागामध्ये याचा उपयोग केला जाऊ शकतो आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा या तोफांमध्ये वापर करण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला 2 पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. जे गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, जे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे, त्याची निर्मिती सुद्धा लार्सन अँड टुब्रो या कंपनीने केली होती. त्यासोबतच जे जोरावर नावाचं पहिलं भारताचं स्वदेशी हलकं टँक आहे वजनाने, त्याची निर्मिती सुद्धा लार्सन अँड टुब्रो या कंपनीने केलेली आहे. तर हे इतर महत्त्वाचे पॉइंट सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच राष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 22 डिसेंबरला नुकतंच राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर दरवर्षी 22 डिसेंबरला भारतामध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात येतो. याच दिवशी का मित्रांनो? कारण 22 डिसेंबरला आपले जे भारताचे महान गणिततज्ञ होते श्रीनिवास रामानुजन त्यांची जयंती असते. म्हणून भारतामध्ये हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 ला झाला होता तामिळनाडू या राज्यामध्ये. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच त्यांच्याच नावाने शास्त्रा रामानुजन पुरस्कार देण्यात येतो आणि त्याचा विजेता आहे 2024चा अलेक्झांडर डून, जो की अमेरिकेचा आहे.
हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि गणिताशी संबंधित अजून एक पुरस्कार आहे आबेल पुरस्कार. त्याचा विजेता ठरलेला आहे मायकेल टेलेग्रांट, जो की गणिताचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो या आबेल पुरस्काराला. तर हे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर काल ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, राम शिंदे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे नवीन सभापती म्हणून त्यांची निवड ही करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच साहित्य अकादमी मराठीसाठीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, डॉक्टर सुधीर रसाळ यांना हा 2024चा साहित्य अकादमी मराठीसाठीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच भारतातील पहिला स्वदेशी कीटकनाशक विरोधी बॉडीसूट बनवण्यात आला, त्याचे नाव काय आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, किसान कवच. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच फिफाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब कुणाला देण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, विनियस ज्युनियर. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच डार्क ईगल अँटी मिसाईल सिस्टम कोणत्या देशाने विकसित केली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, अमेरिका या देशाने डार्क ईगल अँटी मिसाईल सिस्टम विकसित केलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच डेझर्ट नाईट सैन्य अभ्यास कोणत्या देशांच्या दरम्यान पार पडले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, भारत, फ्रान्स आणि UAE या 3 देशांच्या दरम्यान हे सैन्य अभ्यास पार पडलेला आहे, डेझर्ट नाईट नावाचं. याविषयी सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच ओमप्रकाश चौटाला यांचे निधन झाले, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, हरियाणा या राज्याचे ते माजी मुख्यमंत्री होते. याविषयी सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच पहिला खो खो विश्वकपची घोषणा करण्यात आली, त्याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, सलमान खान या पहिल्या खो खो विश्वकपचा ब्रँड अँबॅसेडर असणार आहे. त्यानंतर आपण काल होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये अतिशय डिटेलपणे उत्तर त्याचं दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. यावरून ते किती चांगल्या प्रकारे या चालू घडामोडींचा अभ्यास करत आहेत हे दिसून येत आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे होमवर्क क्वेश्चनचं उत्तर द्यायचं आहे. कारण मित्रांनो, जे परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न असतात तेच तुम्हाला मी होमवर्क म्हणून देत असतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नांचं उत्तरही द्यायचं आहे. ज्याला उत्तर याचं माहिती नाही त्यांना उत्तर सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, विजया रहाटकर यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा प्रश्न असणार आहे मित्रांनो. प्रश्न असा आहे की नुकतेच मिस इंडिया 2024चा किताब कोणी जिंकला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थी आहेत की या सोप्या प्रश्नाचं उत्तर त्यांना माहिती आहे. थांबणार आहोत मी या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसंच जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. कारण त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत स्टडी मटेरियल आणि लेक्चरच्या मोफत नोट्स हे टाकत असतो. तसेच मित्रांनो, मागच्या काही दिवसांमध्ये हे आढळून आलेलं आहे की विद्यार्थी फक्त आपले व्हिडिओ पाहतात पण आपल्या चॅनलला त्यांनी अजून सुद्धा सबस्क्राईब केलेलं नाही. कृपया करून मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल की जे काही व्हिडिओ आपण टाकतो ते सर्वात आधी तुम्हाला दिसतील आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा काम करण्याची एक नवीन ऊर्जा मिळेल. म्हणून कृपया करून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे. थांबणार आहोत मग. पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.